आपत्ती व्यवस्थापन कक्षाची काही वेळापूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली होती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देतील अशी माहिती मिळते। काही क्षणांमध्ये ती दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतील। किंबहुना उद्धव ठाकरे कंट्रोल रूमला पोहोचलेले आहेत। या कंट्रोल रूम मधून मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा आढावा ते घेतील। उद्धव ठाकरे कंट्रोल रूमला पोहोचलेले आहेत आणि तिथे वेगवेगळ्या मुंबईच्या भागांमध्ये काय परिस्थिती आहे, कुठे वॉटर लॉगिंग झालेलं आहे, कुठे पाणी भरलेलं आहे आणि कुठे वाहतुकीची कोंडी झालेली आहे, मुसळधार पाऊस कुठल्या भागामध्ये पडतो आहे, अशा सगळ्याचा आढावा ते कंट्रोल रूम मधून घेतील। ही दृश्य आहेत कंट्रोल रूमला जेव्हा उद्धव ठाकरे पोहोचले तेव्हाची। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंट्रोल रूमला पोहोचलेले आहेत। महापालिकेचं कंट्रोल रूम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभा करण्यात आलाय। काही वेळापूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली होती आणि आता स्वतः उद्धव ठाकरे आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये पोहोचलेले आहेत, कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेले आहेत आणि ते तिथून मुंबईची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंट्रोल रूमला पोहोचलेत आणि तिथून ते मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतील आणि त्यानंतर ते सगळ्या सूचना अधिकाऱ्यांना देतील अशी माहिती आहे। मुळात पाण्याची काय परिस्थिती आहे, जर 140 ते 160 मिलीमीटर पाऊस जर 12 तासांमध्ये पडला असेल तर मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेण्याकरता कंट्रोल रूमला ते आलेले। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती आपण घेणार आहोत। प्रफुल्ल, कंट्रोल रूमलाच आहेत का, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कक्षातच आत्ता उद्धव ठाकरे आहेत का, मुंबईची पाहणी ते करतायत का, आढावा घेतायत का? सुवर्ण, आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूम मध्ये दाखल झालेले आहेत आणि मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूमचा ते आढावा घेतात। एकूण मुंबईमध्ये जी परिस्थिती गेल्या रात्रीपासून पावसाचा जोर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि आता देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, तर या सर्व परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे आणि या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत त्या महापालिकेच्या कंट्रोल रूमला आलेले आहेत आणि या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ते आढावा घेतात। नक्की, मात्र काही वेळापूर्वी महापौर मुंबईच्या किशोरी पेडणेकर या सुद्धा पोहोचलेल्या होत्या, त्या देखील आढावा घेत होत्या मुंबईचा। आत्ता काही सांगू शकाल का, वॉटर लॉगिंगची परिस्थिती कुठे कुठे मुंबईमध्ये वॉटर लॉगिंग झालेलं आहे आणि त्याच्याविषयीच्या काय सूचना मुख्यमंत्री देऊ शकतात? सुवर्ण, आता जर आपण पाहिलं तर कंट्रोल रूमच्या माहितीनुसार 2 ठिकाणी वॉटर लॉगिंग जे आहे ते अजून आपल्याला पाहायला मिळत आहे। एक दादर टीटी जवळ वॉटर लॉगिंग आहे आणि दुसरं वॉटर लॉगिंग जे आहे ते वडाळ्याच्या जवळ खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पण इतर ठिकाणी जे पावसाचं पाणी आहे ओसरायला लागलेलं आहे आणि बऱ्यापैकी रस्ते जे आहेत ते मोकळे करण्यात आलेले आहेत। पण पावसाचा जोर पुन्हा मुंबईत सुरू झाल्यामुळे आता पुन्हा पाणी या ठिकाणी तुंबेल का अशी भीती जी आहे ती व्यक्त करण्यात येते आणि मुख्यमंत्री या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर कदाचित माध्यमांशी या ठिकाणी बोलतील। पण प्रफुल्ल, नाले सफाई 100% झाली असा दावा महापालिकेने केला होता, जो फोल ठरलेला बघायला मिळतोय। आपले प्रतिनिधी मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत आणि फक्त एक हिंदमाता परिसर नव्हे तर अनेक भागांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे नाले सफाई झालीये का हा प्रश्नच आहे। नक्कीच, नाले सफाईचा विषय जो आहे तो मोठ्या प्रमाणावर दरवर्षी मुंबईला भेडसावतो आणि मुंबईत पाणी तुंबलं की हा विषय समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। पण सोना, एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद करायला हवी की काल रात्रीपासून म्हणजे आता जवळपास 12 तास या ठिकाणी उलटले आहेत। 12 तासामध्ये जवळपास 150 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस मुंबईतल्या प्रत्येक भागात या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच हा संततधार पाऊस असल्यामुळे पाणी वाहून जाण्याचं प्रमाण जे आहे ते सकाळी खूप कमी होतं, त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यात नाले सफाई झाले नसल्यामुळे त्याचा जो जोर आहे तो आणखी मोठा आपल्याला पाहायला मिळाला। नक्की, पण उपनगराला हाय अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागाकडनं, कारण मुसळधार पाऊस पुढच्याही काही तासांमध्ये पडेल असं सांगितलं जात आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, महापौरांना काही सूचना करतील मुंबईसाठी आणि वेगवेगळ्या उपनगरांसाठी? नक्कीच, काल देखील आपण जर पाहिलं तर वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल देखील बैठक जी आहे ती सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। त्यामध्ये कोकण असेल आणि मुंबई असेल या संदर्भात बैठक झाली होती आणि नक्की प्रफुल्ल, काही क्षणासाठी तुला थांबवते, तुझ्या माध्यमातून थेट दृश्य, लाईव्ह दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। प्रफुल्ल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही क्षणापूर्वी कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेले आहेत, तेव्हाची ही दृश्य आहेत। ते महापालिकेपर्यंत पोहोचले आणि तिथून ते कंट्रोल रूम पर्यंत गेले। कंट्रोल रूम मध्ये आता ते मुंबईचा आढावा घेत आहेत।
मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे, कुठे वॉटर लॉगिंग झालेलं आहे आणि काय सूचना पुढच्या काळात म्हणजे पुढच्या दिवसभरात मुसळधार पाऊस पडणार आहे असा जेव्हा अंदाज वर्तवला जातोय तेव्हा काय सूचना ते अधिकाऱ्यांना करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र कुठे कुठे मुंबईची तुंबई झालेली आहे, ट्रॅफिक जॅम झालेलं होतं का, आहे का, आणि मग या सगळ्यांवर काय उपाययोजना करता येतील, पाण्याचा निचरा लवकरात लवकर कसा होईल, अशा सगळ्याविषयी मुख्यमंत्री काही सूचना करू शकतात। कंट्रोल रूमला ते आलेले आहेत। काही वेळापूर्वी महापौर किशोरी पेडणेकर आलेल्या होत्या, ज्यांनी कंट्रोल रूमला भेट दिली आणि मुंबईचा आढावा घेतला। आर्थिक राजधानी मुंबई, या मुंबईमध्ये उपनगरांमधनं खूप मोठ्या प्रमाणात कामधंद्यासाठी नोकरीसाठी लोक येत असतात। कोरोनाचा काळ असल्यामुळे 50%च उपस्थिती काही आस्थापनांमध्ये आहे, पण तरी देखील आज मात्र पहिल्याच पावसात मुंबईमध्ये जर पहिल्या दिवशी पाऊस पडला असेल तर त्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई अनेक ठिकाणी झाली। साधारणपणे मागच्या 12 तासात 140 ते 160 मिलीमीटर पाऊस पडला अशी शक्यता वर्तवली जाते आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे व्यवस्थापन कक्षापाशी आहेत आणि तिथून ते माहिती देत आहेत। प्रफुल्ल, आता काय दृश्य दिसतायत कंट्रोल रूम मध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशा पद्धतीने आढावा घेत आहेत? सुवर्ण, आपण पाहिलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता कंट्रोल रूम मध्ये जे वेगवेगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लावण्यात आलेले आहेत, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून सध्या मुंबईचं चित्र काय आहे याची संपूर्ण जी माहिती आहे ती मुख्यमंत्री या ठिकाणी घेत आहेत। वॉटर लॉगिंग कुठे कुठे झालेलं आहे त्या संदर्भातली देखील माहिती जी आहे ती घेण्यात येते आहे आणि आगामी पुढच्या 24 तासामध्ये हवामान विभागाने काय अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानुसार पुढे मुंबईमध्ये काय परिस्थिती राहील या संदर्भातली माहिती देखील मुख्यमंत्री अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी घेतात। नक्की आपल्याकडनं अधिक माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रफुल्ल माहिती दिल्याबद्दल।